मी तुला इथे का आणलंय तुला ठाऊक आहे? आपण रोज सगळ्याजणी या देवीला नमस्कार करतो, होय ना? पण हिच्याशी कधी मनातलं बोललीस तू? नाही. जिजींच्या सासूबाईंपासून ही मूर्ती आपल्या घरात आहे. प्रत्येक सासूने आपल्या सुनेला कुठल्या तरी क्षणी हिच्याबद्दल काहीतरी सांगितलंय. काय माही? संसार करणं सोपं नसतं अमृता. घरात 4 माणसं असली ना की वादा होतोच. मग तेव्हा आपलं मन चरचरतं, हुरहुर लागते, हुंदके दाटून येतात, अशा वेळी रागही येतो. पण आपण कुणाशी बोलू शकत नाही. अशा वेळी देवी आपली मैत्रीण होते, आई होते. हिच्या समोरून आपलं मन मोकळं करायचं. मनात जी काही कालवा कालव चालू आहे ना, ती सगळी हिच्या समोर मनमोकळेपणाने बोलायची. मग बघ कशी जादू होते. खचलेलं मन पुन्हा उभं राहतं. हीच आपल्याला ताकद देते, जिद्द देते, बळ देते. हा माझा अनुभव आहे, जिजींचा अनुभव आहे आणि मृदुलाचाही. रडू नकोस, अजिबात रडू नकोस. अमृता या घरात आल्यापासून मी वेळोवेळी तुझी परीक्षा घेत आले. तुला ओरडले, तुला शिक्षाही दिल्या. पण तू कधी डगमगली नाहीस. प्रामाणिकपणे त्या परीक्षा देत गेलीस. अण्णांची पारख खरी होती. पण आता मात्र तुझी खरी कसोटीची वेळ आली आहे. आपला नवरा दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात पडलाय. ही गोष्ट किती क्लेशदायक आहे ना, हे मी समजू शकते अमृता. आणि प्रामाणिकपणे सांगू तुला, आम्ही सगळे तुझे गुन्हेगार आहोत. अमृता, अक्षय चुकीचा वागतोय. अगं कोण विश्वास ठेवेल याच्यावर? आणि तू कसा ठेवते विश्वास? आर यू डम? डोळे उघड किया, डोळे उघड. आणि ती अमृता, तिचा तर चेहरा बघूनच कळतं ती कोणत्या टाईपची मुलगी आहे ती. अमृताबद्दल मी काही ऐकून घेणार नाही. तिच्याबद्दल मी काही वाईट ऐकून घेणार नाही. अर्जुन, पियुष लग्न करणार तू? पियुष लग्न करणार? तुझी तर प्लीज स्टॉप दिस. प्लीज सोड त्याला. मारू दे त्याला. हे बघ, अमृताचं नाव घेतलं कसं रक्त खवळलं त्याचं. हो सर, खरं सांगून टाका तिला की तुमचं खरं प्रेम अमृतावरती आहे, कियारावरती नाही. अर्जुन स्टॉप इट. असं नाही सुधारणार. डॅड, तुम्ही इथे काय करताय? मी बोलवलं त्यांना. अर्जुन, तुला किती वेळा समजावलं? 3 महिने नाही थांबतायत. अरे त्याचा डिवोर्स झाला नाही आणि तुला लग्नाची घाई पडली. काय रे, तू का मारामारीसाठी एवढा उतावळी झालास?
काय रे टोणग्या, बघितलंस ना तुझ्या प्रेमात किती पागल झाली ती? अरे तिला समजावायचं सोडून तू अमृता बरोबरचे फोटो इथे तिथे सोशल मीडियावर टाकतोस. अरे मग डोकं फिरणार नाही का तिचं? ते 3 महिन्यात डिवोर्स घेतला नाहीस आणि हिच्याशी लग्न केलं नाहीस ना, तर आमच्या दोघांचा पण भरोसा देता येणार नाही. ती तुझ्या प्रेमामध्ये स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेल, पण मी तुझं अख्खं खानदान संपवून टाकेल. एकाला पण सोडणार नाही, लक्षात ठेव. सावध हो, डिवोर्स घे आणि लग्न कर, नाहीतर केलास. चले डॅड प्लीज. चल ओके प्लीज ओके. बाय. मला आणि अण्णांना हे चांगलंच ठाऊक होतं. कियारा ही अक्षयसाठी या घरासाठी योग्य नाहीच आहे मुळी, आणि हे लग्न करून ती सुखाती नसती राहिली. मान्य आहे मला, तुझंही हे मनाविरुद्ध झालेलं आहे लग्न, पण तरी सुद्धा तुला या लग्नात सुख मिळेल याची खात्री आहे आम्हाला. आता मी काय सांगते ना, तिकडे नीट लक्ष दे. अक्षय बिथरलाय, वाट चुकलाय. पण त्याला योग्य रस्त्यावर आणण्यासाठी मी तुला मदत करीन. आणि तू मला मदत करायचीस. आपला अक्षय आपल्यापाशी परत येण्यासाठी आपण आजपासून कामाला लागायचं. जाणीवपूर्वक. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. तू माझी साथ सोडू नकोस, मी तुझी साथ सोडणार नाही. आपण त्याला आणू परत. नक्कीच. अमृता, चूक ती चूकच असते, आणि आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. हो, लग्न झाल्यानंतरही अक्षय केराच्या नादाला लागलाय, ही आमचीच चूक आहे. पण त्याला आता सुधारायचंय. तू एकटीन नाही, आपण सगळ्यांनी मिळून. सगळ्यांनी मिळून? अगदी बरोबर माई. पण त्यात अमृताच्या आईलाही सामील करायला हवं, नाही का? घ्या, घे घे. गरम गरम दूध हळद पी. माही तुला
हळद पोटात जायला हवी. खूप ठिकाणी लागलंय ना आपल्याला. घे. मला फार काही खोलात शिरायचं नाहीये, पण तू जे काही वागलायस ते बरोबर वागलायस. तुला पटते का तुझे वागलायस ते, का आपण सुधारायचंच नाही असं ठरवून टाकलंयस तू. मला कशाची सफाई देऊ नकोस. प्रत्येक वेळेला ऐकून ना मला तर कंटाळा आलाय. बरोबरीनं समजावून सांगितलं, ओरडले, बजावून सांगितलं तरी तुझ्यात काही फरक नाही. तुला हवं तसंच तू वागणार. लग्नाच्या वेळी सुद्धा तू असाच वेडेपणा केला होतास आणि तेव्हा अण्णा आजारी पडले होते. हे चांगलंच लक्षात असेल तुझ्या. आणि ते एक लक्षात ठेव, आताही तू जर का वेडेपणा करणार असशील ना तर माझ्याच जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. समजलं? माही प्लीज. काय उपयोग या सगळ्या गोष्टींचा अक्षय? प्रत्येक वेळी तू मला हेच सांगणार. माई तुझ्यावर माझा किती जीव आहे तुला माहिती आहे ना. मला तुझी किती पर्वा आहे तुला माहिती आहे ना. पण खरंच तुला माझी पर्वा आहे? आज जे काही घडलं ते बरोबर घडलं? बायकांनी बोलून नाही दाखवलं, पण जे काही घडलं ते मनात नोंद करून गेल्याच ना. आज तुझ्यामुळे अक्षय मला मान खाली घालावी लागली. आज तुझ्यामुळे घाडग्यांच्या इब्रत. माही पण मी नव्हतं तिला बोलवलं. हो, पण तिला हाताला धरून घराबाहेर काढलंस ना तू. याचाच अर्थ तुझ्या मनात अजूनही त्या मुलीसाठी कुठेतरी जागा आहे आणि ती आमच्यापेक्षा सुद्धा जास्त महत्वाची आहे. हो ना अक्षय? आणि आम्हाला मात्र दाखवतोस की अमृताबरोबर खूप छान संसार करतोयस तू. का अशी फसवणूक करतोयस तू आमची? आणि जर तुझ्या मनात तिच्याबद्दल काही नाहीये तर तू का गेलास तिच्या पाठोपाठ 4 तास? आणि हे काय काय करून घेतलेस तू स्वतःच? विरजण लावायचं ना? हो, आत्ताच दूध झालंय कोमट. अमृता, मी आज माईंना सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे. आता लपवणं माझ्याच्याने शक्य नाहीये. पण जे काय व्हायचं असेल ना ते होऊ दे. पण मी आता सगळं त्यांना खरं खरं सांगून टाकणार आहे. मी कियाराकडे गेले होते आणि कियाराकडे मला सगळं कळलंय. खूप विचार करून शेवटी या निर्णयापर्यंत आलीये मी. त्यांना मी सगळं खरं सांगणार आहे. फक्त एक गोष्ट सोडून, तू अक्षय आणि कियाराला मदत करत होतीस हे नाही सांगणार आहे मी. पण मला माहिती आहे अमृता, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तुमचं नातं तुटत होतं जेव्हा तू घर सोडून गेली होतीस. पण त्याचं खरं कारण मला आज कळलं. पण आता आपण खरंच खूप पुढे निघून आलोय आणि तुला मी माझ्या जबाबदारीवर या घरात पुन्हा घेऊन आली. आणि आताही मी माझीच जबाबदारी समजते. तुला पुन्हा मी माईंच्या नजरेतनं नाही उतरू देणार. आता आपल्या दोघींमध्ये आई आणि मुलीचं एक छान नातं तयार होतंय. पण जेव्हा मला कळलं होतं ना अक्षय आणि कियाराला तू मदत करतेस,
तेव्हा खरंच माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. आई, शहाणी आहेस. जो काही वेडेपणा करतेस ना तो थांबव आणि माझ्या अक्षयला वाचव. अक्षय, लग्न हा खेळ नाहीये. किती वेळा तुला समजावून सांगायची गोष्ट. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन असतं. परवा सुद्धा तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना मी हेच सांगितलं ना तुला, की बंधन तुला पाळायचंय, निभवायचंय. संसाराची जबाबदारी ही दोघांवरही असते. ती जबाबदारी अमृताकडून व्यवस्थित निभावली जातेय याची खात्री आहे मला, आणि तशीच तूही निभावशील असा शब्द हवाय तुझ्याकडून. नाही देऊ शकतेस ना, याचाच अर्थ अजूनही तू त्या मुलीमध्ये अडकलायस. यापूर्वी मी तुला सांगितलं होतं, तू जर का वेडावाकडा वागणार असशील तर घाडग्यांच्या घराचे दरवाजे उघडे आहेत, पण मग पुन्हा कधीही परतायचं नाही. जर तू काही वेडवाकडं वागलास तर आम्ही नेहमीच अमृताला पाठिंबा देऊ, तुला नाही. आणि मग घाडग्यांशी तुझा काहीही संबंध राहणार नाही. आणि मी तसं करू शकते, तुला चांगलंच ठाऊक आहे. नीट विचार कर या सगळ्या गोष्टींचा. स्वतःला सुधारण्याची शेवटची संधी तुला देते असं समज. माही, काही नाही, यांच्यासाठी गरम दूध हळद आणायचं का हेच विचारायला आले होते. ऐकलंस अक्षय, बायकोच अशी काळजी घेते, समजलं? घ्या, गार होईल ते दूध. तू कसाही वागलास ना तरी माझा जीव आहे तुझ्यावर. नको असा त्रास देऊस. संसार, अच्छा, म्हणजे आता माईला असं वाटतंय की आपण आपला संसार मन लावून करणार आहोत. आलं यार सुरू यांचे परत इमोशनल सगळे खेळ सुरू झाले यार. खूप डेंजरस आहे हे. अमृता बघ, हे बघ, तू यांच्या कुठल्याही इमोशनल प्रेशरला प्लीज बळी पडू नकोस प्लीज. मला तुझी साथ हवी आहे. एकच वाक्य
पण त्याचे 2 अर्थ आहेत अक्षय. तुला माझी साथ कशासाठी हवी आहे? डिवोर्स घेण्यासाठी मला तुझी साथ हवी अमृता. नाहीये शक्य त्याशिवाय डिवोर्स घेणं. हे बघ, तुझ्यावर प्रेशर टाकतील, तुला जरा सहन करावं लागेल, तू वैतागशील सुद्धा, तुला काय काय ऐकून घ्यावं लागेल, पण प्लीज मला मदत कर यार. त्याशिवाय मी डिवोर्स नाही घेऊ शकणार. थोडं सहन कर. हा, मी विचार केला ग की जाऊन सांगावं माईला सगळं खरं खरं, पण नाही ग, असा इमोशनल फुल होऊ शकत नाही मी. कारण ज्या क्षणी मी यांना सांगेन ना की मला केवशी लग्न करायचंय, मला साखळदंडात बांधून ठेवल्यासारखं घरामध्ये कोंडून ठेवतील. परत मग इमोशनल ब्लॅकमेल करतील, प्रेशर टाकतील, सगळ्या नाना तऱ्हांच्या परत सुरू होतील यार. ते नकोय. सो प्लीज प्रॉमिस मी, मला तुझी हेल्प हवी अमृता. मला तू साथ दे, कारण मला किऊशी लग्न करायचंय. किऊशी लग्न करायचंय की केलंस? करायचंय. केलं म्हणजे काय?